आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। खोटी कागदपत्र बनवून चोर न्यायाधीश झालेत, राष्ट्रवादी संदर्भातील निवडणूक आयोगाच्या निकालावरून ठाकरेंची टीका। हातातील घड्याळ चोरलं पण मनगट आमच्याकडे, आव्हाडांकडून पवारांच्या नव्या पक्षचिन्हाचा फोटो दाखवत अजितदादांना टोला। पवार गटाला आयोगाकडून वटवृक्ष चिन्ह मिळण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोग आता मोदी शहा निवडणूक आयोग बनलाय, आयोगाच्या निकालानंतर संजय राऊतांची टीका। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटनुसारच निकाल देणार, निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध निकालाशी जोडला जाणार नाही, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट। पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढलं, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पवार गटानं घड्याळ चिन्ह हटवलं। महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत अद्याप चर्चा नाही, योग्य वेळी आम्ही जागांबाबत मागणी करू, जागा वाटपावर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। अजितदादांनी अमोल कोल्हेंना दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारही मैदानात, सुनेत्रा पवारांकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी। महेश गायकवाड जिवंत आहेत की नाही हेही अद्याप माहीत नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी फरार आरोपी विकी गणत्राला अटक। खासदार संजय राऊतांकडून सलग तिसऱ्या दिवशी गुंडांचा फोटो ट्विट, गुंड टोळ्या मिंधे गँगमध्ये प्रवेश करतायत, राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। शरद मोहोळच्या पत्नीने नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची घेतली भेट, हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, तर धमकी आल्यानं सुरक्षेची केली मागणी। नागपूरच्या काटोलमधील शासकीय कार्यक्रमात श्रेयवादावरून नाराजी नाट्य, आशिष देशमुख आणि अनिल देशमुखांमध्ये राजकीय कलगीतुरा, भाजप आणि अनिल देशमुखांच्या कार्यकर्त्यांचाही गोंधळ। अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे, बैठकीनंतर मार्चचा निर्णय, 10,000ची मानधनात वाढ। काँग्रेस आता उत्तर दक्षिण भारत तोडण्याची भाषा करत आहे, काँग्रेसच्या काळात नक्षलवाद वाढला, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला होता, मोदींची टीका। काँग्रेसला त्यांच्या नेत्यांची आणि नीतीची गॅरंटी नाही, काँग्रेसवाले माझ्या गॅरंटीवर प्रश्न उपस्थित करत आहेत, पंतप्रधान मोदींची टीका। काँग्रेस जन्मापासूनच आरक्षण विरोधी होती, पंडित नेहरूंचाही आरक्षणाला विरोध होता, बाबासाहेब नसते तर दलितांना आरक्षण मिळालंच नसतं, राज्यसभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। देशाचा चेहरा बदलण्याचं काम नेहरूंनी केलं, मोठ्या नेत्याचं योगदान नाकारणं योग्य नाही, पंतप्रधान मोदींनी नेहरूंबाबत केलेल्या टीकेवरून पवारांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मोठा दावा, महाराष्ट्रात 42 पेक्षा जास्त जागा जिंकू, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांचं वक्तव्य। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, एनडीए सोबत सरकार स्थापनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधानांच्या भेटीला। उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक आवाजी मतदानाने मंजूर, स्वातंत्र्यानंतर यूसीसी विधेयक मंजूर करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरलं। हेमंत सोरेन यांच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ, रांची येथील विशेष पीएमएलए न्यायालयाकडून कोठडीत वाढ। केजरीवालांची 17 फेब्रुवारीला कोर्टात पेशी, ईडीच्या तक्रारीवरून समन्स पाठवली, तपास संस्थेच्या 5 समन्सवरही हजर न झाल्याने राऊसाहेबांनी कोर्टाकडून आता हजर राहण्याचे आदेश। दिल्ली पश्चिम बंगालमध्ये ईडीचं छापासत्र, पंतप्रधानांच्या इशाऱ्यानंतर कारवाई, दिल्ली जलमंडळ निविदा अनियमितता प्रकरणी आप नेत्यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापे। माजी एआयएडीएमके नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, दिल्लीत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलई यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश।